नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आकाश. तर आपण आज आलेलो आहे लक्ष्मीनगर येथे. तर आपल्यासोबत आहेत निचिनो कंपनी प्रतिनिधी. नमस्कार. नमस्ते, मी सचिन खिलारे. माझं शिक्षण आहे MSc ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट आणि मी सध्या आहे निचिनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये. तर माझं या कंपनीचा अनुभव आहे 14 वर्ष आहे मला हे, आणि मी बऱ्यापैकी व्हेजिटेबलमध्ये माझा फोकस आहे आणि त्यातल्या त्यात मिरचीमध्ये माझा 9 वर्षाचा अनुभव आहे. तर साहेब, गेले 15 दिवसात वातावरणामध्ये इनबॅलन्सपणा जाणवतो. म्हणजे ऊन पडतोय, 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस होता, तुम्हालाही माहिती आहे. तर ह्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव जास्त होता, जास्त करून थ्रिप्सचा. तर ह्या थ्रिप्स नियंत्रणासाठी तुमच्या मते काय केलं पाहिजे? येस, आता तुमचा सवाल बरोबर आहे. तर हे जे वातावरण तुम्ही बोलला की मागच्या 15 दिवसापासून इनबॅलन्सिंग झालंय, तर हे वातावरण आहे ते किडींसाठी पोषक आहे. जसं की आपण एखाद्या किडींना किंवा एखाद्या प्राण्यांना की वातावरण एक ठरलेलं आहे, पोषक वातावरण कोणतं आहे, तसं या किडींना हे पोषक वातावरण ठरलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त राहतो, स्पेशली थ्रिप्सचा जास्त राहतो. तर या थ्रिप्समध्ये निचिनो कंपनीचं टायची जे प्रोडक्ट आहे, तर टायची हे प्रोडक्ट आहे, तर ह्याच्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती देतो. तर टोलफेन पायराइड 15% हा कंटेंट आहे याचा. तर या आता सर्व किडींवरती ऑलराऊंडर म्हणून एक काम करतं हे टायची प्रोडक्ट आहे. तर तुमचा या टायचीमध्ये मावा कव्हर होणार आहे, तोडतोडा कव्हर होणार आहे, पांढरी माशी कव्हर होणार आहे, थ्रिप्स कव्हर होणार आहे, मिरचीवरती मोठ्या मिरचीवर जे पळणारं पिवळं थ्रिप्स आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला एका औषधानं काय कव्हर होणार नाही. हे काय प्रॅक्टिसेस आहे किंवा शेतकऱ्याने वापरलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो. तर टायची जे प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये कॉम्बिनेशनला आकिओ जर टाकलं तर त्याच्यामध्ये काय येतं, फेन पायरॉक्सिमेट 5% EC हा घटक येतो. तर हा घटक जो आहे तो लाल कोळी आणि पिवळा कोळी या किडींसाठी आहे. तर मी आता तुम्हाला टायची प्लस आकिओचं कॉम्बिनेशन घ्यायला सांगितलं. तर टायची प्लस आकिओ हे जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला ना की बुरशीनाशक टाकायची गरज आहे, ना की तुम्हाला कोळीनाशक टाकायची गरज आहे, ना की तुम्हाला थ्रिप्ससाठी किंवा भुरी आणि करप्यासाठी वेगळं करायचं काही गरज आहे. तर हे ऑल इन वन असं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑल इन वन हे बाबा प्रोडक्ट आहे जे मी वापरले, त्याचं प्रमाण तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांना? येस, तर ह्याचं प्रमाण आहे, टायची जे आहे ते निचिनो कंपनीचं 2 मिली प्रति लिटर पंप पाण्यासाठी आहे, आणि आकिओ म्हणून फेन पायरॉक्सिमेट आहे, तर ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आहे. तर साधारणतः हे ॲप्लिकेशन करताना जे नावाचं टायची प्रोडक्ट आहे तेच तुम्ही वापरा, किंवा आकिओ प्रोडक्ट आहे तेच तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतील, प्लस तुमचा खर्च वाया जाणार नाही. तर आपण बघितलं, तर सरांनी, सचिन सरांनी जी माहिती दिली तुमच्या प्रोडक्टबद्दल,